जय हरी विठ्ठल. आज संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक संतांनी महाराष्ट्राच्या या भूमीला पवित्र आणि पावन केलेलं आहे. या संत परंपरेतील एक महत्त्वाचे संत म्हणून आपण संत जगनाडे महाराज यांना ओळखतो. संत जगनाडे महाराज यांचा जन्म 1625ला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण या ठिकाणी झाला. त्यांच्या मातोश्री मथाबाई आणि वडील विठोबा हे पंढरीच्या पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. त्यामुळे साहजिकच भक्ती परंपरेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे ते परम शिष्य होते. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ते जायचे, कीर्तनात तल्लीन व्हायचे. एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग मला आपल्या सर्वांना सांगितला पाहिजे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने या महाराष्ट्राच्या भूमीला प्रबोधित केलेला आहे. जेव्हा सनातन्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवली त्यावेळेस महाराष्ट्राला परम दुःख झालं, शिष्यांना दुःख झालं. आता हे अभंग जनतेसमोर कसे न्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस संत जगनाडे महाराज पुढे आले. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे लोकांना मुखोद्गत होते. ते सगळे अभंग पुन्हा जगनाडे महाराजांनी लिहून काढले. आज जी गाथा आपल्यासमोर आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे संत जगनाडे महाराज यांना जातं. भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्राच्या संत परंपरेतील जगनाडे महाराज यांचं फार मोठं योगदान आहे. हे योगदान लक्षात घेऊनच केंद्र सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीट काढलेलं आहे. त्यांच्या समाधीला आता आपल्याला एक भक्तिमय स्थळ म्हणून ते आता पुढे येत आहे. आज जयंतीच्या निमित्ताने संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करत असताना एवढीच भावना व्यक्त करतो की संत नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, या सर्व संत परंपरेला आणि संत जगनाडे महाराजांच्या विचाराला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. जात धर्म पंथ भाषा याही पलीकडे जाऊन संतांनी एकोप्याचं आणि एकतेचं काम केलेलं आहे. तोच विचार आपण जपूया. पुनश्च एकदा संत जगनाडे महाराज यांच्या विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन. जय हरी विठ्ठल.